नमस्कार मैत्रिणींनो, आज केलं पेडव्याचं सुकं। बाजारातून पेडवे आणले, स्वच्छ धुतले, त्याला आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट, मीठ, हळद आणि आपला रोजचा जो लाल मसाला असतो तो आणि कोकम आगळ लावून अर्धा पाऊण तास चांगले मुरत ठेवले। त्यानंतर हे असं पसरट भांडं घेतलं, त्यात तेल टाकलं, तेल गरम झालं। तेलाचा जरा जास्त वापर करायचा कारण ह्या रेसिपीत आपण पाणी नाही वापरणार। तेल गरम झालं की त्यात बारीक केलेला लसूण, कढीपत्ता आणि कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आणि मग त्यावर हे मॅरिनेट केलेले पेडवे टाकायचे। त्यानंतर ते मसाल्याचं जेवढं उरलेलं पाणी असतं ना ह्या पेडव्याचं तेवढंच टाकायचं। 2 कोकम, 2 हळदीची सुकी पानं गाठ मारून आणि कोथिंबीर असं सगळं टाकून वर झाकण ठेवायचं। एक 5 ते 7 मिनिटच वाफ काढायची। हे पटकन शिजतात, नाजूक असतात मासे आणि त्याला चमच्याने ढवळायचं नाही, जरा पकडीने हलवून घ्यायचं। पकड घ्यायची किंवा कपड्याने पातेलं पकडून ते हलवून घ्यायचं असं। आणि हे भाकरी बरोबर वगैरे खायला बरे वाटतात। पेडवे जर कोणाला समजत नसतील तर कोळणी सांगतात, कोकणातल्यांना पेडवे समजतात आणि असं भाकरीसोबत खायला मस्त लागतात। असे आणा, खा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।